अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. संविधानावरील चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज उत्तर देण्याची शक्यता. तसंच सत्ताधारी आणि विरोधकांची होणार पत्रकार परिषद. छत्रपती संभाजीराजेंची आज दिल्लीत पत्रकार परिषद. रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीविषयी करणार संबोधित. महाराष्ट्र सदन येथे दुपारी 12 वाजता घेणार पत्रकार परिषद. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात राहणार हजर. आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष. पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारक उभारणीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर. लाखो शिवप्रेमींची इच्छा होणार पूर्ण. आता सर्व व्यावसायिक वाहनांवर लिहिलेले सामाजिक संदेश मराठी भाषेत लिहावे लागणार. गुढीपाडव्यापासून म्हणजेच 30 मार्च 2025 पासून हा नियम सर्व व्यावसायिक वाहनांना पाळावा लागणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. महाराष्ट्रात आता वयाची 60 वर्ष ओलांडलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार. दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन दिलं जाणार. कामगार मंत्री आकाश पुंडकर यांची माहिती. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद दिली आहे. कुणाल कामरा वादावर कंगनाची प्रतिक्रिया. हे सर्व फक्त 2 मिनिटांच्या लोकप्रियतेसाठी. कुणाचाही अपमान करणे किंवा बदनामी करणे योग्य नाही, कंगनाचं वक्तव्य. अकोल्यात शिवसेनेच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल. तक्रारीत कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. तर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल. आमचे काय चुकले म्हणत अकोल्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठाबशा काढत आंदोलन केले. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त युवकांनी उठाबशा काढून शासनाचा निषेध केलाय. उल्हासनगरमधील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिक आक्रमक. कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत कामराचं पोस्टर जाळलं. कुणाल कामरा विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेकडून निषेध. कुणाल कामरासह संजय राऊत यांच्या देखील फोटोला जोडे मारत केलं आंदोलन. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पालिकेकडून मुंबईकरांना घरपोच पुरणपोळी मिळणार. महापालिकेने 50 बचत गटांना एकत्र आणून पुरणपोळी महोत्सव सुरू केलाय. 28 मार्चपर्यंत पुरणपोळीची मागणी नोंदवू शकतात. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे 90% बांधकाम पूर्ण. संपूर्ण संकुलाचे काम 30 जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीला भरघोस प्रतिसाद. पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदनओटीची पूजा बुकिंग फुल. गणेश मूर्तिकार संघटनाची हायकोर्टात धाव. पीओपी संदर्भात केंद्राच्या सूचनांविरोधात उच्च न्यायालयात दाद. 23 एप्रिलला होणार सुनावणी. दिल्लीत उन्हाचा कहर. आज तापमान 38 ते 40 डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. बेस्ट बसचं नेटवर्क सध्या कोलमडलं. आता बेस्ट उपक्रम लवकरच बसचं नेटवर्क गुगल मॅप सोबत जोडणार. प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस येणार. आरोग्य यंत्रणेचे 313 राज्यात 3064 डॉक्टरांची पदं रिक्त. कॅगच्या आरोग्य विभाग लेखी परीक्षण अहवालातून माहिती उघड. मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी पॉवर ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत घेण्यात येणार. मध्य रेल्वेवर कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हरब्रिजच्या गर्डरचे लॉन्चिंग होणार. पश्चिम रेल्वेनं सर्व विभाग भंगारमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. 2024-25 या मोहिमेअंतर्गत भंगार विकून 507 कोटी रुपये कमवल्याची माहिती समोर. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ. समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत 1,85,00,000 अधिक वाहने धावली. वाहनांकडून टोलच्या माध्यमातून मोठा महसूल मिळत असल्याची माहिती. सोनू निगम स्टेजवर परफॉर्म करताना काही विद्यार्थ्यांनी दगड आणि बाटल्या फेकल्या. दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या एनजी फेस्टमधील घटना. सोलापूर नागरी औद्योगिक बँकेसाठी एकरकमी परतफेड योजना लागू होणार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आश्वासन. आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले कर्जदारांच्या मदतीला.
सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रतिकात्मक विमाने उडवून संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित येत प्लास्टिकचे विमाने उडवून केला निषेध. बदलापुरात कोरोना काळातील कोट्यवधी रुपयांचं साहित्य धूळ खात याबाबत बदलापूरकरांची नाराजी व्यक्त. पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या वस्तूंच्या संदर्भात पत्र देऊनही अजून कोणत्याही सूचना किंवा आदेश नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पालडोह प्राथमिक शाळेत चावडी वाचन 365 दिवस भरते शाळा. विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा आणि स्त्री शक्ती उत्सवाचं आयोजन. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मेळावा आयोजित. या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 महिलांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव. परभणीत आगामी रमजान ईद, गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत. शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केलं नागरिकांना आवाहन. जळगावात सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक संपन्न. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकीत चर्चा, तर सण शांततेत साजरे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. सचिन तेंडुलकर यांची अकादमी देणार महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य क्रिकेटचे धडे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार. त्या प्रशिक्षणाचा शुभारंभ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न. उल्हासनगर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. 988.72 कोटींचा महसुली तरतूद आणि त्यात 988.17 कोटींचा खर्च असलेला अर्थसंकल्प करण्यात आला सादर. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा काजू बागायतदार चिंतेत. मिरज शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा तडाखा. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड तालुक्यात अवकाळी पावसाचा हाहाकार. वादळी वाऱ्यासह अनेक झाडे उन्मळून पडले तर मोठमोठी होर्डिंग्स रस्त्यावर कोसळले. नासामध्ये कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची प्रक्रिया सुरू. शास्त्रज्ञ, इंजिनियर, कर्मचारी चिंतेत. पहिल्या टप्प्यात 23 कर्मचाऱ्यांची कपात. नेहा कक्करला मेलबर्नमधील कार्यक्रमाला 3 तास उशिरा पोहोचल्यानंतर श्रोत्यांची तिने माफी मागितली. माफी मागूनही रसिकांचा रोष कायम. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. सोने तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर. हवाला पैशांचा वापर करून सोने खरेदी केल्याची राण्या रावची कबुली. मथुरा येथे 3 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह आरोपीला अटक. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. आरोपी बिहारमधून ड्रग्ज आणायचा आणि दिल्ली, फरीदाबाद, रोहतकमध्ये पुरवायचा. वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावर कार आणि जेसीबीचा अपघात. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. कल्याण पश्चिम जवळील उंबर्डे डम्पिंग ग्राउंडला आग. यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य. आगीचं कारण स्पष्ट. औरंगजेबच्या कबरीच्या वादामुळे 7 जणांवर जिल्हाबंदी. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रवेशबंदीचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी काढले आहेत. वर्ध्यात निमा संघटनेच्या वतीनं शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर. 79 रक्तदात्यांनी केले रक्तदान. मोहिमेमधील रोगदान निदान शिबिरामध्ये आता 70 रुग्णांची रक्त तपासणी आणि 25 रुग्णांची ईसीजी काढण्यात येते. हनुमान जयंतीनिमित्त तिप्पट पोलीस बंदोबस्ताची मागणी. खुलताबादमधील भद्रा मारुती संस्थेतर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. 150 पोलिसांचा बंदोबस्त देण्याची संस्थेची मागणी. पैठण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंप हाऊसला सील ठोकलंय. या ठिकाणी ऐन उन्हाळ्यामध्ये पंप हाऊस सील केल्याने पैठणच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मराठा जोडो अभियान घेऊन निघालेली राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा आता सोलापूरमध्ये पोहोचले. छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये जिजाऊ रथयात्रा या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्य लेझिमचा सादरीकरण करत सोलापुरात जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अंजली रमेश यांची नियुक्तीचे आदेश सामान्य विभागाच्या प्रशासनाने काढले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.